आयुरा. निधी, तू हॉस्पिटलला पोचलीस? मी येऊन गेलो हॉस्पिटलला. सुगंधाला घेऊन आलेलो. रवीलाही बघायचं होतं समीरला, म्हणून तोही आलेला. तो आली नव्हतीस तेव्हा. थांबणार होतो, पण आयुषने आम्हाला जायला सांगितलं स्वतःहून. समीरने मेसेज करून निधीला सर्व खरं खरं सांगितलं होतं. आता तिचा काय रिप्लाय येतो ह्याची प्रतीक्षा होती. इथून पुढे निधी आराध्याच्या बाजूला बसली होती. आयुषचा विचार करत होती की हातातला मोबाईल व्हायब्रेट झाला. तिने बघितलं तर मेसेज आल्याचं नोटिफिकेशन होतं. मेसेज समीरचा होता. तिने क्लिक करून मेसेज ओपन करून वाचला. समीरचा मेसेज बघून वाचल्यावर तिला बरं वाटलं, कारण समीर तिच्याशी खरं खरं बोलला होता. पण आता समीरशी काय बोलायचं कळत नव्हतं तिला. आराध्य दादा तर तिच्या बाजूलाच बसला होता. निधी जर समीरशी बोलत बसली असती तर ते लगेच त्याच्या लक्षात आलं असतं. ओके, मी सध्या बिझी आहे, नंतर बोलते, निधीने समीरला मेसेज केला. निधीचा मेसेज वाचून समीरला थोडं टेन्शन आलं होतं. निधीला राग तर नाही ना आला? हा रिप्लाय त्याला दुःखित करणारा होता. बिझी सांगून ती टाळत तर नाही ना? तुला राग नाही ना आला? समीरने दुसरा मेसेज सेंड केला. नाही. निधीने त्याला एवढाच रिप्लाय दिला आणि फोन बाजूला ठेवला. कारण जर ती सारखं मेसेज करत राहिली असती, अजून 2-3 मेसेजला रिप्लाय करत राहिली असती, तर आराध्याने नक्कीच वाकून तिच्या मोबाईलमध्ये बघितलं असतं. समीरचं नाव वाचून त्याला धक्का बसल्याशिवाय राहिला नसता. जोपर्यंत सुगंधा आणि आयुषचं नातं नीट होत नाही तोपर्यंत ती समीरविषयी काहीच घरात सांगू शकत नव्हती. तिने एकदा आराध्य दादाला बघितलं तर तो मागे डोकं टेकून डोळे मिटून होता. तिने पुन्हा मोबाईल बघितला. आता समीरचा काही मेसेज आहे का? पण नव्हता. तिला वाटलं होतं की ती बिझी म्हणाली तर तो विचारेल काय करतेस किंवा आयुषची चौकशी करेल, पण तसं काहीच झालं नव्हतं. तिचा मोबाईल व्हायब्रेट होत होता तर तिला वाटलं होतं समीरचाच मेसेज असेल, पण निराशा झाली होती. तसं तीही डोळे मिटून शांत बसून राहिली. थोड्या वेळाने अवनी हॉस्पिटलला सर्वांना जेवण घेऊन आली. आयुषसाठी तिने ज्यूस बनवून आणला होता, पण आयुषला अजून शुद्धच आली नव्हती. अवनीने जेवण आणलं आणि दोघांना आवाज दिला. तसे दोघांनी डोळे उघडले. दुपारचा 1:30 वाजला होता. अजून काही आयुष शुद्धीत आला नव्हता. त्याला वेळ होता. अवनीने आणलेले जेवण दोघंही जेवले. अवनीनेही त्यांच्यासोबतच खाल्लं थोडंसं. आयुषला बाहेरून बघून अवनीही पुन्हा घरी निघून गेली. आता निधी आणि आराध्य आयुषची शुद्धी यायची वाट बघत होते. पण 4 तास होऊन गेले तरी आयुष काही शुद्धीत आला नव्हता. डॉक्टरांनी येऊन चेक केलं. निधी आणि आराध्यला आयुषजवळ बसायला सांगितलं. तसे निधी आणि आराध्य आयुषजवळ जाऊन बसले. त्याला कधी शुद्ध येईल ह्याची वाट बघत होते. इकडे आयुष त्याच्याजवळ येणाऱ्या त्या माणसाला बघत होता. पण अचानक त्याला त्याच्या नावाने कोणीतरी आवाज देत होता. मला एवढ्या घाणेरड्या जागी कोण शोधत आलं असेल आणि मला ह्या माणसाच्या तावडीतून सोडवेल का? तो माणूसही इकडे तिकडे बघू लागला. कदाचित त्यालाही ही हाक ऐकू गेली असेल का? तो माणूस आता जागीच थांबला. इतक्यात अजून जवळ आणि जोरात आवाज आयुषच्या कानी पडला. तसे तो माणूस आयुषला अंधुक दिसू लागला आणि आपोआप लांब जाऊ लागला. त्याला आता आजूबाजूची गडबड ऐकायला येऊ लागली. थोड्या वेळाने त्याच्या कानावर त्याच्या नावाचा
पुकार ऐकू येऊ लागला आणि डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. आयुष, ए आयुष, उठ बघू. निधी आणि आराध्य दादा तुझी उठायची वाट बघत आहे. निधीचा गोड आवाज त्याच्या स्पष्ट कानी पडला. तसं त्याने डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण त्याला उघडताच येत नव्हते. तो सतत प्रयत्न करत राहिला. सततच्या प्रयत्नांना त्याचे यश आलं आणि त्याचे डोळे उघडले. समोर आराध्य आणि निधी बसले होते. 4 तास उलटून गेले तरी आयुष शुद्धीत आला नाही, म्हणून डॉक्टरांनी आराध्य आणि निधीला त्याला सतत आवाज द्यायला सांगितला होता. त्याप्रमाणे निधी आणि आराध्य आळीपाळीने आयुषला आवाज देत होते. म्हणूनच आयुष त्या भ्रमित जगातून परत आला होता. त्याला भूल चढल्यानंतर ऑपरेशनला सुरुवात झाली. जसं लाईट्स ऑन झाली, आयुषचा मेंदू त्या लाईट्सना उजेड आणि कवडसा समजत होता. त्याला डॉक्टरांच्या बोलण्याचा आवाज म्हणजे तो माणूस बोलतो असा भास त्याच्यासमोर उभा केला होता. थोडीफार भीती होती मनात. रक्त जाणार हा विचार होता मनात आयुषच्या. त्यामुळे मेंदू त्याला लाल चिखल दाखवत होता. निधी आणि आराध्याच्या आवाजाने त्याचा मेंदू वास्तवात येऊ लागला होता. तसा तो भ्रमातून आपोआप बाजूला होऊन आयुषने डोळे उघडले. आयुषला डोळे उघडलेलं बघितलं आणि दोघंही खुश झाले. आयुष, शुद्धीत आलास? थांब, डॉक्टरांना सांगतो. आराध्य खुश होत लगेच उठून डॉक्टरांकडे गेला. त्याने आयुषला शुद्ध आल्याचं डॉक्टरांना सांगितलं. तर निधीने पुढे होत आयुषचा हात हातात घेतला. किती पोटतिडकीने दोघं त्याला आवाज देत होते हे त्यांनाच माहीत. त्याला शुद्धीत आलेलं बघून नकळत डोळ्यात पाणी तरळलं होतं. आयुष दादा. निधीने पुढे होऊन त्याला वाकून मिठी मारली. निधी, मी ठीक आहे, आयुषने तिला जवळ घेत सांगितलं. औषधांचा थोडा असर होता, पण त्याला दुखत नव्हतं. कदाचित पेन किलर दिलेलंच होतं, त्यामुळे सध्या तरी त्याला काही त्रास नव्हता. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन व्यवस्थित झालं, पण तू लवकर शुद्धीत येईनास तेव्हा मात्र टेन्शन आलं होतं. आता तुला असं चांगलं बोलताना बघून खूप बरं वाटतंय. निधी त्याच्यापासून दूर होत म्हणाली. आता डॉक्टरही आले होते. त्यांनी आयुषला चेक केला. गुड प्रोग्रेस. तुला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करायला काहीच हरकत नाही, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. थोड्याच वेळात तिथे 2 नर्स आल्या. त्याने आयुषला शिफ्ट केलं. आयुषला स्पेशल वॉर्डमध्ये घेतलं, त्यामुळे कोणीही त्याला भेटू आणि त्याच्यासोबत राहू शकत होतं. आराध्याने लगेच खुश होऊन घरी फोन लावला. अवनी, आई बाबांना घेऊन ये तूही. आयुषला शुद्ध आली आहे, तो व्यवस्थित आहे, तुम्ही या लवकर. आराध्याने फोन करून आई बाबांना आणि अवनीला हॉस्पिटलला यायला सांगितलं होतं. थोड्याच वेळात अवनी आई बाबांना घेऊन हॉस्पिटलला पोहोचली. आयुषला शुद्धीत आलेलं बघून आयुषचे आई बाबा खूप खुश होते. त्याने आयुषच्या डोक्यावर हात फिरवत त्याला डोळे भरून बघितलं. आयुष बाळा, बरं वाटतंय ना? आईने त्याला प्रेमाने विचारलं. हो आई, आता बरं वाटतंय, आयुषने हळू आवाजात सांगितलं. सगळे आता त्याच्याशी बोलण्यात मग्न होते. खुशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. आयुष कोणत्याही खतऱ्याशिवाय सही सलामत या ऑपरेशनमधून बाहेर पडला होता. डॉक्टर त्याला येऊन पुन्हा चेक करून गेले. आयुष व्यवस्थित असल्याचं सांगितलं त्यांनी. कधी दिवस निघून गेला कळलंही नव्हतं. रात्र झाली तसं अवनी, निधी, आई बाबा घरी गेले. आराध्य मात्र आयुष सोबत थांबला.
निधी या सगळ्या गडबडीत समीरला मेसेज करायला विसरूनच गेली होती. तिला लक्षातच राहिलं नव्हतं की तिने समीरला नंतर बोलू असं सांगितलं होतं. तिला आत्ता डायरेक्ट घरी आल्यावर आठवलं होतं. तिने पटकन आपला मोबाईल काढला, बघितलं समीरचा काहीच मेसेज नव्हता. ती थोडीशी नाराज झाली. तिने समीरला स्वतःहूनच मेसेज करायला घेतला. आयुष दादाचं ऑपरेशन होतं आज, म्हणूनच अजिबात वेळ मिळाला नाही. सकाळी आयुष दादाने सांगितलं मला की तुम्ही आलेलात तिघं इथे, पण रवीला का सोबत घेऊन आलेलात? आयुष दादा म्हणूनच रागवला होता. त्याचं म्हणून बीपीही हाय झाला. निधीने लिहून पाठवलं. समीरला वाचून कळलं की ते तिघे गेले होते. मुख्य म्हणजे रवीला बघून आयुषचा बीपी हाय झाला होता. तो मेसेज वाचून समीरने मान हलवत हसला. का? पण त्याला का फरक पडत होता? त्याला त्या सुगंधाशी काहीच बोलायचं नव्हतं. ती किती आशेने आली होती की आयुष तिच्याशी काहीतरी बोले. ती सगळं विसरून भेटायला आली होती त्याला. आयुष तिच्याशी खोटेही बोलला की ऑपरेशन नाही करायचं असं. तिने मला जास्तच रिक्वेस्ट केली तेव्हा तिला घेऊन आलो. रवीनेही मला सांगितलं होतं त्याला भेटायला यायचं आहे म्हणून त्यालाही सोबत घेऊन आलो. त्यामुळे आयुषला राग येण्यासारखं काहीच नव्हतं. सुगंधाने रवीचा हात थोडी धरला होता. त्याच्यासोबत चिकटूनही चालत नव्हती आयुषला राग यायला. त्याने असा विचार न करण्याआधी अजून थोडा विचार करायला होता. सुगंधाही एक माणूस आहे, पुतळा नाही की ती फक्त आयुष विचार करेल अशीच वागेल. समीरने मेसेज सेंड केला. एवढा मोठा मेसेज बघून निधी चक्रावलीच. पण जसा मेसेज वाचला तिला कळलं की समीर किती रागात आहे. असं नाही, पण आयुष तिच्या काळजीनेच बोलला नाही. त्याला वाटत होतं आपल्यामुळे सुगंधाला त्रास नको. त्याला जर काही झालं तर तो तिला त्रासात बघू शकत नव्हता, म्हणून तो तिच्याशी बोलला नाही. आणि तिला रवीसोबत बघून रागही आला होता. निधीने मेसेज पाठवला. तिला आयुषविषयी समीरच्या मनात चुकीचे विचार बसवायचे नव्हते. अरे पण असं लांब राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? तुला हे पटतं का? तो असं वागल्यामुळे खरंच सुगंधा खुश असेल का? ती प्रचंड दुःखी आहे. आमच्या आईलाही कळलं आहे. आता आईनेही तिला वेळ दिला आहे 1 महिन्याचा. जर आयुष अजूनही नाही समजला तर सुगंधाला नाईलाजाने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावं लागेल. समीरने निधीला मेसेज केला. तुम्ही प्लीज तिला समजावा. निधीने लगेच लिहून पाठवलं. निधी, मी त्या दोघांमध्ये पडणार नाही, कारण ते दोघं लग्न करणार आहेत. लहान नाहीत. पुढे असं व्हायला नको. तेव्हा समीर पडला म्हणून हे लग्न झालं. त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू दे. भले हे लग्न नाही झालं तरी चालेल. मी माझ्या बहिणींना आयुषपेक्षा सुंदर आणि तिचा रिस्पेक्ट करणारा नवरा शोधेन मी. पण मी सुगंधासाठी थांबलो आहे, कारण ती आयुषवर प्रेम करते आहे. मतभेदांवर त्यांचंही नातं उभं नको राहू दे. त्यांना त्यांचा मार्ग काढू दे. आयुष असंच वागत राहिला तर मी आईला सपोर्ट करणार, कारण माझ्या बहिणीसाठी मी असा नवरा कधीच शोधू शकत नाही. समीरचा हा मेसेज निधीला गेला तशी ती एकदम हडबडलीच. समीर काय बोलतोय? ह्या दोघांना समजवायचं सोडून स्वतःच रागात निर्णय घ्यायचं म्हणतो आहे. हे चुकीचं आहे. पण या क्षणी ती काहीही बोलून समीरला अजून राग देऊ इच्छित नव्हती. म्हणून तिने फक्त त्याला ओके असा मेसेज सेंड केला. बरं, तुला काही बोलायचं होतं ना? समीरचा अजून एक मेसेज येऊन धडकला. आपण भेटून बोलू, निधी म्हणाली. ओके,
पण एका अटीवर, समीर बोलला. कोणत्या अटीवर? निधीने विचारलं. तू सुगंध आणि आयुष्याविषयी अजिबात काढायचं नाही, समीरने सांगितलं. ओके, पण चुकून निघालं तर रागवू नका. मी दुसऱ्या गोष्टीसाठी येत आहे. मी त्या दोघांच्या बाबतीत कोणताच विषय बोलणार नाही, निधीने लिहून पाठवलं. ओके. आयुष कसा आहे आता? ऑपरेशन नीट झालं ना? समीर बोलला. हो, नीट झालं ऑपरेशन आणि चांगला आहे आता, निधी बोलली. ओके, समीर बोलला. उद्या भेटूया का संध्याकाळी? निधीने मेसेज केला, जो बघून समीरच्या भुवया वर झाल्या. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.